मोहित आणि रिया संध्याकाळी आपलं काम संपवून ऑफिसमधून घरी परतत होते. मोहित ड्रायव्हिंग करत होता आणि रिया त्याच्या बाजूला बसली होती. तेव्हा रियाचा मोबाईल वाजला आणि तिने कॉल रिसीव्ह करून मोबाईल कानाला लावला. हॅलो अमित. हॅलो रिया, कुठे आहात दोघे? आम्ही रस्त्यातच आहोत, बस घरीच चाललोय. आता रस्त्यातच आहात ना? असं करा, घरी जाऊ नका. का? कुठे जायचा प्लॅन केलाय का? हा यार, एक चांगला मॉल उघडला आहे. हे ऐकून रिया मोहितकडे पाहते आणि स्पीकर ऑन करून बोलते. घे, मोहितशी बोल. मोहित, इथे माधवनगर मध्ये एक मस्त मॉलची ओपनिंग होत आहे. माझ्या बरोबर मेघनाही आहे. तुम्ही दोघेही या, अजून मज्जा येईल. आम्ही येऊ यार, पण माधवनगर फार सुमसान भागात आहे. परत जाताना खूप उशीर होईल. अरे तुम्ही दोघे आज आमच्या घरी थांबा. आता जास्त विचार करू नका, लवकर या. ठीक आहे, येतो आम्ही. मोहित कारला माधवनगरच्या दिशेने वळवतो आणि अर्ध्या तासात ते माधवनगरला पोहोचतात. यावेळी त्यांची कार निर्मनुष्य भागातून जात असते आणि रस्त्यावरही त्यांच्या कारच्या शिवाय कोणती कार दिसत नाही. तेव्हा दोघांची नजर समोर एका मॉलवर पडते. अरे मोहित, ते बघ ना, समोर एक मॉल दिसतो आहे. कदाचित हाच असेल, असं म्हणून कारला मोहित गेटच्या आत नेतो. गेटकडे फक्त एक माणूस उभा असतो, जो हाताच्या इशाऱ्याने बोलतो की कार बाजूला पार्क करा. जरा त्या अमितला कॉल तर लावा. ते दोघे आहेत तरी कुठे? हे ऐकून रिया आपला फोन काढते आणि बघते की तिच्या मोबाईलमध्ये जरा सुद्धा नेटवर्क नाहीये. मोहित, माझ्या मोबाईलवर जरा सुद्धा नेटवर्क नाहीये. असं कसं असू शकतं? एकही नेटवर्क नाही. तू तुझा मोबाईल चेक कर. मोहित स्वतःचा फोन काढून बघतो. त्याच्या मोबाईलवरही नेटवर्क नसतो. आता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार, आणि मला भूक पण लागली आहे. असं असू शकतं ते कॅन्टीन मध्ये आपली वाट पाहत असतील. हा, चल कॅन्टीन मध्येच बघूया. ते दोघं कॅन्टीन मध्ये जातात तर बघतात की तिथे थोडेफार लोक बसलेले आहेत, पण कुणी काही खात नाहीये आणि कुणाच्याही चेहऱ्यावर काहीही हावभाव नाहीयेत. समोरच्या काउंटरवरही फक्त एक माणूस उभा आहे आणि त्यांच्याकडे रागाने पाहत आहे. ते दोघे तरी ते दिसतही नाहीयेत. आता काय करूया? मला खूपच भूक लागली आहे रिया, आपण जेवणाची ऑर्डर करूया. ठीक आहे. हे बोलून ती आजूबाजूच्या लोकांकडे बघते तर तिला फार विचित्र वाटतं. रिया काउंटरवर जाते आणि त्या माणसाला म्हणते, तुमच्याकडे मेनूमध्ये काय आहे? फक्त चिकन आहे. तुम्ही थट्टा करताय का? हे ऐकून तो पुढे काही बोलत नाही आणि तिला तो प्लेटमध्ये फ्राईड चिकन देतो आणि रियाला रागाने बघू लागतो. रिया आता थोडं घाबरते आणि दोन्ही प्लेट घेऊन टेबलवर मोहितकडे जाते. अरे वा, आज तुझी ही नॉनव्हेज खाण्याची इच्छा आहे वाटतं. रिया पाहते तर तिथे बसलेले सगळे लोक त्यांच्याकडे पाहत असतात. मोहित, मला इथे ठीक वाटत नाहीये. पूर्ण कॅन्टीन मध्ये चिकन शिवाय काही नाहीये आणि इथे बसलेले सगळे. मला खूपच भूक लागली आहे. चल तूही खायला सुरुवात कर. जेव्हा रिया एक लेग पीस घेते तिला तेव्हा तिथे माणसांची 2 तुटलेली बोटं दिसतात. ती ओरडून प्लेट जमिनीवर फेकते. अरे काय झालं? त्या प्लेटमध्ये माणसांची 2 बोटं आहेत. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मोहित खायला घेतो तेव्हा त्याला प्लेटमध्ये माणसांचे डोळे दिसतात. ते पाहून मोहितही घाबरतो आणि तो उभा होतो. मी म्हणाले होते ना, इथे काहीतरी गडबड आहे. आता ते बघतात की आजूबाजूच्या टेबल्सवरचे लोकही उभे राहिलेत आणि त्यांना पाहून जोर जोरात हसतायत. त्या सगळ्यांचे चेहरे सफेद दिसतायत, जसं काही सगळे मुर्दे आहेत. ते दोघे घाबरतात आणि पाहतात की सगळे जण त्यांच्याकडे हळूहळू चालत येत आहेत. लवकर इथून निघायला हवं रिया. हे बोलून तिचा हात धरतो आणि दोघे दुसरीकडे निघून जातात. ते दोघे एका स्टॅच्यू जवळ जाऊन थांबतात आणि मोठ्याने श्वास घेऊ लागतात. अचानक स्टॅच्यू मध्ये हालचाल व्हायला लागते आणि तो स्टॅच्यू रियाचा गळा आवळतो. मोहित बघतो की त्याचे डोळे जिवंत माणसासारखे आहेत. मोहित रियाला त्याच्यापासून सोडवायचा प्रयत्न करू लागतो. मोहित वाचव. रियाचा श्वास कोंडला जात असतो आणि तो स्टॅच्यू हसत तिचा गळा आवळत असतो. मोहित फार प्रयत्न करतो पण तो तिचा गळा सोडत नाही. तेव्हा मोहित खिशातून लायटर काढून त्या स्टॅच्यूच्या कपड्यांना आग लावतो. आग लागताच तो रियाला सोडून देतो आणि परत स्टॅच्यू होऊन जातो. त्या स्टॅच्यूला जळत सोडून दोघं तिथून निघून जातात. रिया चल,
त्या बाजूने एखाद वेळेस तिथून बाहेर पडायला मार्ग सापडेल. असं म्हणून तो रियाचा हात धरतो आणि दोघं काचेच्या दाराजवळ जातात. जवळ गेल्यावर त्यांना त्या काचेच्या दरवाजातून बाहेरचा रस्ता दिसतो. पण ते दार उघडायचा प्रयत्न करतात तर दरवाजा उघडत नाही. मागून हसण्याचे आवाज येऊ लागतात. ते घाबरत घाबरत पाठी वळून बघतात तर खूप सारे भीतीदायक चेहऱ्याचे लोक त्यांच्याच कडे येत असतात. आणि सगळ्यांच्या पुढे तो कॅन्टीनवाला माणूस हातात खाण्याचे प्लेट घेऊन येत आहे. तुम्हाला हे खावंच लागेल सर. तो भयानक असा असतो आणि सगळे त्या दोघांच्याकडे जाऊ लागतात. मोहित इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याला तिथे एक खुर्ची दिसते. मोहित खुर्ची 2-3दा दरवाजावर मारतो तेव्हा काच फुटून खाली पडते. ते दोघं त्या तुटलेल्या दरवाजातून बाहेर पडतात आणि लगेच आपल्या कारजवळ जातात. आता तो दरवाजा उघडतो आणि त्यांच्या मागे ते सगळे लोकही कारच्या मागे पळतात. मोहित आणि रिया कारमध्ये बसून सगळ्या काचा वर करतात. मोहित जेव्हा कार स्टार्ट करायला चावी फिरवतो तर कार स्टार्ट होत नाही. त्या दरम्यान ते सगळे लोक कारच्या चारही बाजूने घेरतात. कारमध्ये दोघे ओरडायला लागतात व एकमेकांना मिठी मारतात. बाहेर सगळे लोक त्यांच्या कारच्या काचा आपटत असतात. कारच्या काचा बंद असल्याने दोघेही जण बेशुद्ध पडतात. सकाळी जेव्हा त्यांचे डोळे उघडतात तेव्हा ते बघतात की आजूबाजूला कुणी नाहीये आणि तिथे मॉलही नाहीये. मोहित लगेच कारच्या सगळ्या काचा उघडतो आणि त्यांना ऑक्सिजन मिळाल्याने त्यांना व्यवस्थित जाग येते. मोहित वेळ न घालवता कार सुरू करतो आणि दोघे तिथून घरी जायला निघतात. पुढल्या दिवशी एक मुलगा आणि मुलगी बाईकवरून त्याच रस्त्याने जात असतात. तेव्हा त्यांची नजर मॉलवर पडते. काही विचार न करता तो मुलगा बाईक घेऊन मॉलच्या गेटच्या आत जातो. मोहित आणि रिया संध्याकाळी आपलं काम संपवून ऑफिसमधून घरी परतत होते. मोहित ड्रायव्हिंग करत होता आणि रिया त्याच्या बाजूला बसली होती. तेव्हा रियाचा मोबाईल वाजला आणि तिने कॉल रिसीव्ह करून मोबाईल कानाला लावला. हॅलो अमित. हॅलो रिया, कुठे आहात दोघे? आम्ही रस्त्यातच आहोत, बस घरीच चाललोय. आता रस्त्यातच आहात ना? असं करा, घरी जाऊ नका. का? कुठे जायचा प्लॅन केलाय का? हा यार, एक चांगला मॉल उघडला आहे. हे ऐकून रिया मोहितकडे पाहते आणि स्पीकर ऑन करून बोलते, घे मोहितशी बोल. मोहित, इथे माधवनगर मध्ये एक मस्त मॉलची ओपनिंग होत आहे. माझ्या बरोबर मेघनाही आहे. तुम्ही दोघेही या, अजून मज्जा येईल. आम्ही येऊ यार, पण माधवनगर फार सुमसान भागात आहे. परत जाताना खूप उशीर होईल. अरे तुम्ही दोघे आज आमच्या घरी थांबा. आता जास्त विचार करू नका, लवकर या. ठीक आहे, येतो आम्ही. मोहित कारला माधवनगरच्या दिशेने वळवतो आणि अर्ध्या तासात ते माधवनगरला पोहोचतात. यावेळी त्यांची कार निर्मनुष्य भागातून जात असते आणि रस्त्यावरही त्यांच्या कारच्या शिवाय कोणती कार दिसत नाही. तेव्हा दोघांची नजर समोर एका मॉलवर पडते. अरे मोहित, ते बघ ना, समोर एक मॉल दिसतो आहे. कदाचित हाच असेल. असं म्हणून कारला मोहित गेटच्या आत नेतो. गेटकडे फक्त एक माणूस उभा असतो जो हाताच्या इशाऱ्याने बोलतो की कार बाजूला पार्क करा. जरा त्या अमितला कॉल तर लावा. ते दोघे आहेत तरी कुठे? हे ऐकून रिया आपला फोन काढते आणि बघते की तिच्या मोबाईलमध्ये जरा सुद्धा नेटवर्क नाहीये. मोहित, माझ्या मोबाईलवर जरा सुद्धा नेटवर्क नाहीये. असं कसं असू शकतं? एकही नेटवर्क नाही. तू तुझा मोबाईल चेक कर. मोहित स्वतःचा फोन काढून बघतो. त्याच्या मोबाईलवरही नेटवर्क नसतो. आता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार, आणि मला भूक पण लागली आहे. असं असू शकतं ते कॅन्टीन मध्ये आपली वाट पाहत असतील. हा, चल कॅन्टीन मध्येच बघूया. ते दोघं कॅन्टीन मध्ये जातात तर बघतात की तिथे थोडेफार लोक बसलेले आहेत, पण कुणी काही खात नाहीये आणि कुणाच्याही चेहऱ्यावर काहीही हावभाव नाहीयेत. समोरच्या काउंटरवरही फक्त एक माणूस उभा आहे आणि त्यांच्याकडे रागाने पाहत आहे. ते दोघे तरी ते दिसतही नाहीयेत. आता काय करूया? मला खूपच भूक लागली आहे रिया. आपण जेवणाची ऑर्डर करूया. ठीक आहे. हे बोलून ती आजूबाजूच्या लोकांकडे बघते तर तिला फार विचित्र वाटतं. रिया काउंटरवर जाते आणि त्या माणसाला म्हणते, तुमच्याकडे मेनूमध्ये काय आहे? फक्त चिकन आहे. तुम्ही थट्टा करताय का? हे ऐकून तो पुढे काही बोलत नाही.
आणि तिला तो प्लेटमध्ये फ्राईड चिकन देतो आणि रियाला रागाने बघू लागतो. रिया आता थोडं घाबरते आणि दोन्ही प्लेट घेऊन टेबलवर मोहितकडे जाते. अरे वा, आज तुझी ही नॉनव्हेज खाण्याची इच्छा आहे वाटतं. रिया पाहते तर तिथे बसलेले सगळे लोक त्यांच्याकडे पाहत असतात. मोहित, मला इथे ठीक वाटत नाहीये. पूर्ण कॅन्टीन मध्ये चिकन शिवाय काही नाहीये आणि इथे बसलेले सगळे. मला खूपच भूक लागली आहे. चल तूही खायला सुरुवात कर. जेव्हा रिया एक लेग पीस घेते तिला तेव्हा तिथे माणसांची 2 तुटलेली बोटं दिसतात. ती ओरडून प्लेट जमिनीवर फेकते. अरे काय झालं? त्या प्लेट मध्ये माणसांची 2 बोटं आहेत. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मोहित खायला घेतो तेव्हा त्याला प्लेट मध्ये माणसांचे डोळे दिसतात. ते पाहून मोहितही घाबरतो आणि तो उभा होतो. मी म्हणाले होते ना इथे काहीतरी गडबड आहे. आता ते बघतात की आजूबाजूच्या टेबल्सवरचे लोकही उभे राहिलेत आणि त्यांना पाहून जोर जोरात हसतायत. त्या सगळ्यांचे चेहरे सफेद दिसतायत, जसं काही सगळे मुर्दे आहेत. ते दोघे घाबरतात आणि पाहतात की सगळे जण त्यांच्याकडे हळूहळू चालत येत आहेत. लवकर इथून निघायला हवं रिया. हे बोलून तिचा हात धरतो आणि दोघे दुसरीकडे निघून जातात. ते दोघे एका स्टॅच्यू जवळ जाऊन थांबतात आणि मोठ्याने श्वास घेऊ लागतात. अचानक स्टॅच्यू मध्ये हालचाल व्हायला लागते आणि तो स्टॅच्यू रियाचा गळा आवळतो. मोहित बघतो की त्याचे डोळे जिवंत माणसासारखे आहेत. मोहित रियाला त्याच्यापासून सोडवायचा प्रयत्न करू लागतो. मोहित वाचव. रियाचा श्वास कोंडला जात असतो आणि तो स्टॅच्यू हसत तिचा गळा आवळत असतो. मोहित फार प्रयत्न करतो पण तो तिचा गळा सोडत नाही. तेव्हा मोहित खिशातून लायटर काढून त्या स्टॅच्यूच्या कपड्यांना आग लावतो. आग लागताच तो रियाला सोडून देतो आणि परत स्टॅच्यू होऊन जातो. त्या स्टॅच्यूला जळत सोडून दोघं तिथून निघून जातात. रिया चल त्या बाजूने, एखाद वेळेस तिथून बाहेर पडायला मार्ग सापडेल. असं म्हणून तो रियाचा हात धरतो आणि दोघं काचेच्या दाराजवळ जातात. जवळ गेल्यावर त्यांना त्या काचेच्या दरवाजातून बाहेरचा रस्ता दिसतो. पण ते दार उघडायचा प्रयत्न करतात तर दरवाजा उघडत नाही. मागून हसण्याचे आवाज येऊ लागतात. ते घाबरत घाबरत पाठी वळून बघतात तर खूप सारे भीतीदायक चेहऱ्याचे लोक त्यांच्याचकडे येत असतात आणि सगळ्यांच्या पुढे तो कॅन्टीनवाला माणूस हातात खाण्याचे प्लेट घेऊन येत आहे. तुम्हाला हे खावंच लागेल सर. तो भयानक असा असतो आणि सगळे त्या दोघांच्याकडे जाऊ लागतात. मोहित इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याला तिथे एक खुर्ची दिसते. मोहित खुर्ची 2-3दा दरवाजावर मारतो तेव्हा काच फुटून खाली पडते. ते दोघं त्या तुटलेल्या दरवाजातून बाहेर पडतात आणि लगेच आपल्या कारजवळ जातात. आता तो दरवाजा उघडतो आणि त्यांच्या मागे ते सगळे लोकही कारच्या मागे पळतात. मोहित आणि रिया कारमध्ये बसून सगळ्या काचा वर करतात. मोहित जेव्हा कार स्टार्ट करायला चावी फिरवतो तर कार स्टार्ट होत नाही. त्या दरम्यान ते सगळे लोक कारच्या चारही बाजूने घेरतात. कारमध्ये दोघे ओरडायला लागतात व एकमेकांना मिठी मारतात. बाहेर सगळे लोक त्यांच्या कारच्या काचा आपटत असतात. कारच्या काचा बंद असल्याने दोघेही जण बेशुद्ध पडतात. सकाळी जेव्हा त्यांचे डोळे उघडतात तेव्हा ते बघतात की आजूबाजूला कुणी नाहीये आणि तिथे मॉलही नाहीये. मोहित लगेच कारच्या सगळ्या काचा उघडतो आणि त्यांना ऑक्सिजन मिळाल्याने त्यांना व्यवस्थित जाग येते. मोहित वेळ न घालवता कार सुरू करतो आणि दोघे तिथून घरी जायला निघतात. पुढल्या दिवशी एक मुलगा आणि मुलगी बाईकवरून त्याच रस्त्याने जात असतात. तेव्हा त्यांची नजर मॉलवर पडते. काही विचार न करता तो मुलगा बाईक घेऊन मॉलच्या गेटच्या आत जातो.